टोमॅटोच्या उत्पन्नामध्ये सांगायचे म्हणजे कमीत कमी एक 10 टन माल निघेल असं आमची अपेक्षा आहे. कमीत कमी एक 5 लाख रुपये तर होतील आणि बागेची बी एक 2000 पेटी माल निघेल आणि त्या पद्धतीनं आत्ताच्या रेटच्या प्रमाणे एक 10 लाख रुपयेपर्यंत होतील. माझे नाव मल्लिकार्जुन ईश्वर परेट, मुक्काम पोस्ट मंगसुळी, तालुका हथनी, जिल्हा बेळगाव. माझी ही सुपर सोनाकाची बाग आहे. बाग 1.25 एकर आहे. त्यामध्ये काय झालं, पहिल्यांदा एप्रिल छाटणीच्या ह्याच्यामध्ये गर्भधारणा चांगली भरली नाही, त्यामुळे माल बागेला पडला नाही. त्यामुळं परत आम्ही काय केलं, माल पडला नाही म्हणून आम्ही खाली ही टोमॅटोची विरांग जातीची टोमॅटो आम्ही खाली लावण केल्यानंतर परत थोड्याच दिवसांनी जाधव साहेबांची आमची भेट झाली आणि जाधव साहेब आमच्या बागेला भेट दिल्यानंतर जाधव साहेबांनी सांगितले की तुम्ही बागेची छाटणी खाली इथं घेऊन कावपेस्ट लावल्यानंतर तुम्हाला माल पडणार असं सांगितले त्यांनी. परत मग आम्ही काय केले, खाली इथे छाटणी खाली घेऊन मारल्यानंतर का नाही कावपेस्ट लावली. कावपेस्ट लावल्यानंतर का नाही आणि बागेला माल पडल्यानंतर त्यानंतर माल चांगला पडल्यावर साहेबांनी सांगितले की दोन्ही बी वस्तू राहू दे आणि आपण त्याला तयार करत जाऊया म्हणून सांगितल्या पद्धतीने आम्ही करत गेलं. त्याच्यानंतर आम्ही आयरिसचा वापर दोन्ही टोमॅटोला बागेला दोन्हीला बी केला आणि वरचा माल बी चांगला होत गेला आणि टोमॅटो बी चांगले होत गेले. आणि आम्हाला वर बागेकडे बघून आम्ही टोमॅटो काढायचा का विचार करत असताना टोमॅटोचा दर 50-60 रुपये लागला. परत आमचं कुठले बी दृष्टिकोन का टोमॅटो धरायचा का बाग धरायचे ह्या दृष्टिकोनानं दोन्ही बी साहेब सांगितले की दोन्ही बी राहू देत, जरा खाणं भरपूर जास्त घातल्यानंतर दोन्ही बी येतील म्हणताना आम्ही दोन्ही बी ठेवले. आणि आज टोमॅटो रोज 10 बॅगा माल निघत आहे आणि रोज जवळजवळ टन, 1.5 टन, 2 टन आता वाढत चाललेला आहे. आणि टोमॅटो आणि बाग ही दोन्हीमुळे आम्हाला आज असं वाटलं की पावसाळ्यामुळे माल पडला नाही म्हणून आम्ही विचार करत होतो, तरी शेतकऱ्यांनी असा विचार करायचा की ह्या ह्याच्यामुळे तुम्हाला एक आव्हान मिळतं आहे की बाग बी आली, टोमॅटो बी आला आणि ह्या वर्षी चांगलं बी झालं. आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकरी विचार करून ह्याच्यापुढे माल चांगला येईल ही अपेक्षा बाळगून बागा शक्यतो काढू नका, चांगलं होईल तुमचं पुढं, ह्या उद्देशाने सांगून मी थांबतो.